योग्य वाटते का? मी त्याच्यावर बोलत नाही. आणि त्याच्या मागे त्या टीकेमागे कोण आहे का असं आपल्याला वाटतं? त्याच्यावर बोलतच नाही ना, त्या दोघांचा त्याच्यावर बोलत मी त्याला घेणीच नाही. पण ते मराठा आरक्षणाबाबत काय मत विरोधक भूमिका घेत आहेत ते लक्ष्मण हाके, त्यांची गाडी नक्की कोणी दिली? देवेंद्र फडणवीसने दिली का आणखी कोणी दिली? हो, जो प्रश्न माझा नाही तोच तुम्ही मला विचारा. नाही, पण तुमच्यामुळे ते प्रकाश होतात आले ना, तुमच्यावर टीका करून होती असं बोलत असते. छगन भुजबळांना मंत्रीपद दिलंय, त्याबद्दल काय म्हणतो? जातीय दंगली घडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठ्यात आणि ओबीसीत वाद निर्माण झाला पाहिजे एवढंच काम करायचं. मग याच्या मागे काही षडयंत्र वाटते का आरक्षणासाठी? मराठा आरक्षणाला विरोध मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांना मंत्री असं वाटतं का तुम्हाला? कारण काय आहे की असं काय मोठं संकट राज्यावरती नव्हतं. मराठा मंत्रीपद दिलं नाही म्हणून काही मोठं संकट पडत असं काय नाही ना. पण ते मराठ्यांना विरोध कसा करायचा, मराठा ओबीसी वाद कसा लावायचा, तर जातीवाद करण्याचं त्याचं एक प्रशिक्षण झालेलं आहे. त्यामुळे मंत्री फडणवीसांनी बरोबर त्यांनाच केलं. मराठ्यांच्या विरोधात वातावरण खराब करायचं, राज्यातली शांतता भंग करायची, ते काम करण्यासाठी दिले. त्यांनी जो आधी प्रश्न विचारला होता, देव याला बोलतो ते त्याला बोलतो, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला मी विरोधक मानलेला नाही. आम्ही आत्तापर्यंत धनगर बांधवाला कधी बोललोही नाही आणि त्यांच्या नेत्याला पण नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर बोलतच नाही काही कसल्याच प्रकारचं. त्यावेळेस विरोधक मानले त्यावेळेस बघू. आज आपला त्यांचा काही प्रश्नच येत नाही. त्यांचं वेगळं आरक्षण आहे, आमचं वेगळं आरक्षण. त्यामुळे ते आमचे शक्यतो आमचे त्यांचे संबंध गावखेड्यात एकदम चांगले धनगर बांधवाचे त्याचे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती बोलत नाही. बाकी काय करणार नाही. 29 ऑगस्टला आम्ही मुंबईला जाणार आहे आणि आरक्षण घेणार तो.